योगेश्वर परमात्मा आहेत, त्यांच्यासारखं करण्याचा विचार करायचा नाही, फक्त त्यांचं स्मरण करायचं. सूर्यवंश सांगू लागले. सूर्यवंशाचा आता राम प्रभूचा आपल्याला जन्म करायचा अगोदर मग कन्हैयाचा अवतार आहे. अगोदर राम पुन्हा कृष्ण. नारायणाचे पुत्र ब्रह्मदेव झाले, ब्रह्मदेवाचे मरीची झाले, मरीचीचे कश्यप, कश्यपांचे सूर्य, सूर्याचे वैवास्तव म्हणून त्यांचे नाभाग, मग त्यांचे नभग राजा झाले. नभगांचे पुत्र अंबरीश ऋषी झाले. अंबरीश ऋषी पासून यवनस्व झाले, मग मानधाता झाले. मानधाता तिथून पुढे त्यांच्या वंशामध्ये त्रिवंदन झाले, त्रिशंकू झाले. त्रिशंकू नंतर हरिश्चंद्र राजा झाले. हरिश्चंद्र राजा, मग त्यांच्या वंशामध्ये पुन्हा बाहुक राजा झाले, पुन्हा सगर राजा झाले. सगर राजा झाल्याच्या नंतर मग त्यांच्या वंशामध्ये पुढे असमंजस. सगर राजाला 2 पत्न्या होत्या. 2 पत्न्या होत्या. त्यांच्यापासून एका पत्नीला असमंजस झाले आणि दुसऱ्या पत्नीला मांस पिंड झाला, फक्त मांसाचा पिंड. त्या मांसाच्या पिंडाचे तुकडे केले, जेवढे तुकडे केले 60,000 तुकडे केले, तेवढे पुत्र जन्माला आले ते. असमंजस एका पत्नीचे ते 60,000 पुन्हा पुत्र झाले. मग त्या 60,000 पुत्रां उदंड होते थोडे. एक वेळेस इंद्राने त्यांच्या यज्ञातला घोडा चोरला, आणि ते सगरजीच्या यज्ञातला घोडा चोरला. 60,000 पुत्र गेले. इंद्र त्या घोड्याला घेऊन गेला आणि कपिलजीच्या आश्रमापुढे बांधला आणि इंद्र निघून गेला. ते पुत्र आले 60,000. यांना वाटलं कपिलजीनीच तो घोडा चोरून आणलाय, म्हणून कपिलजीला मारायला धावले. कपिलजींनी डोळे उघडले, सगळे 60,000 चे 60,000 भस्म झाले. 60,000 भस्म झाल्याच्या नंतर मग त्यांना येऊन विचारलं, यांच्या असमंजसजींनी विचारलं, यांच्या मोक्षात यांना आता ब्राह्मणाच्या कोपाने रागाने गेले, ते यांना मोक्ष नाही, यांनी मुक्त कसे होतील? त्यांनी सांगितलं, ब्रह्मदेवानी जेव्हा वामन अवतारामध्ये भगवंताचा ब्रह्मलोकाला पाय गेलता, तेव्हा चरण धुवून त्यांनी कमंडलूमध्ये पाणी ठेवलेले. ते पाणी जर ती गंगा आहे, ती भगवंताचं चरण उदक, ती गंगा जर पृथ्वीवर आली, या राखीला जर स्पर्श केला, हे 60,000 चे 60,000 पुत्र मुक्त होऊन जातील, असं सांगितलं. मग त्या अंशुमानने तप केलेला आहे. तप केला, पूर्ण आयुष्य तप केला, गंगा आली नाही. त्यांचे पुत्र दिलीप राजाने आयुष्यभर तप केला, गंगा आली नाही. मग त्यांचे पुत्र भगीरथाने आयुष्यभर तप केला. जेव्हा भगीरथाचा तप पूर्ण झाला, तेव्हा गंगा खाली यायला तयार झालेली. गंगा येऊ लागली आता, पण येता असताना गंगा कशी येईल बघा. गंगा पहिल्यांदी ब्रह्मांड कटाक्षाचा भेद करून ध्रुव लोकात आली. बघा, गंगा खाली येईल, ध्रुव लोकात आली. ध्रुव लोकामधून सप्त ऋषीचं जे मंडल आहे, त्या मंडलात आली. तिथून गंगेने सांगितलं, मी जर डायरेक्ट पृथ्वीवर आले पृथ्वीवर, तर पृथ्वी माझं वजन सहन करणार नाही, मी डायरेक्ट पाताळाला जाईल, मला कुठंतरी थांबवा. मग त्या पृथ्वीला सहन होणार नाही, म्हणून भागीरथाने भोले बाबाला प्रसन्न केलं. बाबा, गंगाला तुमच्या जठामध्ये घ्या. आणि मग गंगा जठेमध्ये आली. तिथून गंगेचं नाव पडलं जटाशंकरी. तिथून गंगा निघलेली आहे. गंगा जटामधून निघली, मग पुढे हिमालयाद्वारे पर्वतापासून हिमालयातल्या गंगोत्री झाली. गंगोत्री येत आली. मग तिथून पुढे असणारे येत असताना वाटेने भगीरथ पुढे चलते, गंगा माता मागे चालायली. एक ऋषीचा, क्षत्रिय ऋषीचा असणारा आश्रम होता, कोपी होती. ती कोपी गंगेने वाहून टाकली. काला 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 आवाज करीत निघालेली गंगा अहंकारामध्ये. तिथून निघाली अहंकारात, मी एवढी मोठी आहे. तिला पहिला ते अहंकार झाला, आपल्याला सांगायला टाइम नाही. महादेवाच्या जटामध्ये तिला वाटलं महादेवाला काय होईल, चक्कर येईल. महादेव म्हणले येऊ द्या तर खरं. मग जटामध्ये आली, जतीचा दम घोटायला, बाहेर निघायला वाटत दिसाना. अहंकार नष्ट झाला. भोले बाबांनी एक केस हलवला, मग तिथून निघली. आणि पुढे डबल अहंकार झाला. एका ऋषीचाच ती कोपी उडवून लावली. ते ऋषीचं नाव होतं जान्हवी ऋषी. जहनु ऋषी. त्या जहनु ऋषीची कोपी उडवून लावली. जहनु ऋषीला राग आला, क्षत्रिय होते. एका आचमनात गंगा पिऊन टाकली. भगीरथ पुढे चलत होते, माग वळून बघितले, गंगा कुठे गेली. गंगा कुठे गेली त्या ऋषीला विचारलं. ऋषी म्हणले, मी पिऊन टाकली म्हणले, माझा आश्रम उडविला, मी पिऊन टाकली. भगीरथाने सांगितलं, महाराज मी खूप कष्ट घेतले, गंगेला द्या म्हणले वापस.
त्यांनी विचार केला जर दुसरीकडून कुठून काढाव, तोंडातून वापस काढाव तर गंगा उष्टी होईल. आपली मांडी थोडी फाडलेली आहे, मांडीतून त्या जान्हवी ऋषीने तिला जेव्हा ती तिथून निघली तेव्हा गंगेचं नाव जान्हवी पडलं. तिथून पुढं मग ती आलेली आहे आणि जान्हवी नाव पडलं. तिथून आली आणि भगीरथाने आपल्या पूर्वजांचा सर्वांचा उद्धार केला. गंगेने सर्व त्यांच्या पूर्वजांचा उद्धार केलेला आहे. बोला गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि हळूहळू त्यांच्या असणार वंशामध्ये रामप्रभूच्या आपलं दिलीप राजांच्या त्यांच्या वंशामध्ये भगीरथ आले. भगीरथाचे पुत्र झाले सुदास, सुदासचे पुत्र झाले खटवांग ऋषीचे महाराजांचे पुत्र झाले दीर्घबाहूचे रघुचे दिलीपचे अजचे महात्मा भरत, महात्मा दशरथ आणि दशरथजींना खूप दिवस पुत्र झाला नाही. दशरथजींनी विचार केला. त्यांनी आपल्या गुरु वशिष्ठांना विचारलं, महाराज तुमच्यासारख्या कल्पवृक्ष वृक्षापाशी मी आहे, मी माझं प्रारब्ध दरिद्र तर नाही ना? वशिष्ठ ऋषीने हसून सांगितलं, नाही महाराज, तुम्ही दरिद्र नाहीत. तुमच्या घरी तुमचा मी पुरोहित होण्याचे एक कारण आहे म्हणले. तुमच्या इथं ब्रह्मांडाचा मालक प्रभू जन्माला येणार आहेत म्हणून तर मी तुमच्या इथं आलोय. मग रामप्रभू त्यांनी सांगितलं तुम्हाला काय करावं लागल. दशरथ राजाच्या 3 पत्नी होत्या, कौशल्य माता, सुमित्रा माता आणि कैकेयी माता. दशरथजींनी काय केलेलं आहे, पुत्र कामेष्टी यज्ञ केलेला आहे. त्यामधून अग्निदेव आले आणि एक फळ दिलं. ते फळ खूप फास्ट व्हायले ना, हो द्या. फळ दिलं आणि ते फळ दिल्याच्या नंतर 3 पत्न्यांना ते फळ कापून दिलं. 3 पत्न्यांना पण दिल्याच्या नंतर ते फळ तिघीपाशी होतं, पण सुमित्राच्या हातातलं फळ एक पक्षी आला उडून घेऊन गेला. एक पक्षाने ते फळ नेऊन कुठं टाकलं, एका हनुमंतरायाच्या आईचं नाव काय, अंजनी मातेपाशी ते फळ पडलं आणि ते फळ अंजनी मातेने खाल्लं. त्यापासून हनुमंतराय झाले. आणि जे दोघे पाशी फळ होतं का ते अर्ध केलं त्यांनी. म्हणले सुमित्रापाशी फळ नाही, हे धर तुला. कौशल्य मातेने आणि कैकेयी मातेने ते फळ त्यांना अर्ध दिलं सुमित्राला. तर काय झालेले, कौशल्य मातेला झाले राम एका फळाच्या तुकड्याने. कौशल्य मातेला बरोबर सांगायलो का आजी? चुकलंच सांगा, कारण लय गडबडीत व्हायली ना. कौशल्य मातेला झाले राम, कैकेयी मातेला झाले भरत आणि सुमित्राला झाले लक्ष्मण आणि शत्रुघ्न. असे 2 मुलं झालेले. ते 2 मुलं होण्याचं कारण आहे त्या दोघींनी अर्ध जी फळ दिलं का, हे कारण आहे. तुम्हाला असं वाटायला असं सुमित्रा माताला हे 2 पोरं नाही, असं वाटायले का? वाटायले का एखाद्याला? कुंकड कथा कशी सांगितलेली, जे कैकेयी माता आहेत का भरत शत्रुघ्न त्यांचे, अशी कुठं कथा आली म्हणून सांगायलो, हे मला बी माहिती. बोला गोपाल कृष्ण भगवान की जय. उत्तर प्रदेशकडे अशी मी सांगितली तशी कथा आहे म्हणून तशी सांगितली. दोन्ही कथा मला घ्यात आहेत, काही अडचण नाही. मग पुढं रामप्रभूचा असणारा जन्म झालेला आहे. हे 4 भावंड मोठे झाले, पटकन मोठे करू आता, कारण ही कृष्ण कथा आहे. रामप्रभूचा जन्म झाला, 4 भावंड मोठे झाले. वशिष्ठ ऋषीकडे विश्वामित्राकडे शिकायला गेले, गुरुकुलात शिक्षण ग्रहण करून वापस आले. मग परत ते ऋषी संघ जनक राजाच्या नगरीत गेले. स्वयंवर झालं, सीता माता संघ लग्न झाले. एका मांडवात 4 भावाचे लग्न झालेले. लग्न करून घरी आले. आता आनंदाचे दिवस होते. रामप्रभूच्या अयोध्येमध्ये आनंद होता. तर सकाळी त्यांनी ठरवलं दशरथ राजाने, उद्याच्याला आपल्या रामाला राज्यावर बसवायचे. कैकेयीच्या मनामध्ये मंथराने वेगळंच भरलं. मंथराने भरल्याच्या नंतर कैकेयीने सांगितलं, महाराज तुम्ही मला 2 वरदान दिले. स्वर्गाच्या युद्धामध्ये मी तुमच्या रथाचं चाक धरलं होतं. 2 वरदान शिल्लक आहेत. एका वरदानाने रामाला वनवास, एका वरदानाने भरताला गादी पाहिजे. वरदान द्यावं लागलं, कारण त्यांचं जे वचन आहे ते पाळीत होते, शब्द पाळीत होते. रघुकुल रीत सदा चली आहे, प्राण जाय पर वचन न जाय. म्हणून काय केलं, ठीक आहे म्हणले. राम प्रभू वनवासाला गेले आणि
रावणाने मातेला नेलं. वापस असणारे रावणाला मारलं भगवंताने. अनेक असणारे राक्षस मारले. परत प्रभू राम सीता माताला घेऊन वापस आले. एका वट्ट्याने असणारे एक अपशब्द वापरल्यामुळं माता सीताचा त्याग केला. माता सीताला लवकुश असणारे जन्माला आलेले. असा राम प्रभूचा चरित्र आहे. गोला गोपाल कृष्ण भगवान की जय. ऐका आरतीचे यजमान चला 10 मिनिटांमध्ये या ठिकाणी कथा विराम घेत आहे. आरतीचे यजमान चला. श्रीराम जय राम जय जय राम. 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 ओ श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. ओ श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. ओ श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. ओ श्रीराम जय राम जय जय राम. 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. कृष्ण जन्म करायचा आहे ना. आरतीसाठी या लवकर. उद्या आता कृष्ण जन्म कशा दाखवू. राम प्रभूचं दाखवू. घ्यायचा नाही घेत? हा. काय 5 मिनिटात तो कृष्ण जन्माच्या लीला आपण सांगू आनंदात आहे का. बोला गोपाल कृष्ण भगवान की जय. नारायण. ऐका प्रश्न समजलाय का? आहे ना. काय घ्यायची का का? गोपाल कृष्ण भगवान की जय. परब्रह्म नारायणाचे जे पुत्र आहेत ते ब्रह्मदेव आहेत. त्यांपासून आत्री ऋषी झाले. दरम्यान सांगायचे मग काय अडचण नाही. मोठा आनंद आहे आपल्याला. दरम्यान सांगायचं म्हणले खुशी वाटते. पळायचं म्हणल्यावर धार हो ना. काय करावं 10-12 त्यात मला. ब्रह्मदेव ब्रह्मांडाच्या मालकाचे नारायणाचे पुत्र कोण आहेत? ब्रह्मदेव आहेत. ब्रह्मदेवाचे पुत्र झाले आत्री. आत्रीचे पुत्र झाले चंद्र. चंद्राचे पुत्र झाले बुध. बुधजीचे पुत्र झाले पुरुरवा. पुरुरवाचे पुत्र झाले नाभी. नाभीचे विश्वामित्र झाले. आणि नाभीचे विश्वामित्र झाले त्यांना जमदग्नी झाले.
जमदग्नी ऋषीचे परशुराम झाले. परत परशुराम कसे आले? परशुरामजीचा जन्म झाला. बोला परशुराम भगवान की जय. हा, जमदग्नी ऋषीपासून परशुराम भगवान झालेले आहेत. आणि मग विश्वामित्राच्या काही पिढ्या निघून गेल्या आणि त्यांच्या पिढ्यामध्ये काही मग नहुष राजा जन्माला आले. नहुष राजाच्या परत नहुष राजापासून 6 पुत्र झाले. नहुष राजाला 6 पुत्र झाले. यती, ययाती, सयाती, आयाती, वियती आणि कृती. त्यामध्ये ययातीचा असणारा वंश बघायचा आहे. ययातीच्या वंशामध्ये ययातीचं लग्न झालं देवयानी संघ. कथा खूप मोठी. देवयानी संघ लग्न झालं. त्यांना एक दासी होती शर्मिष्ठा. पण ते शर्मिष्ठा आणि देवयानी या 2 पत्नी ययाती महाराजांच्या त्यांच्यापासून त्यांना पुत्र झाले. यदुम चतुर्वसुम चैव देवयानी व्यजायत द्रुयुम चानुम च पुरुम च शर्मिष्ठा वर्ष पर्वणी. मग यदु महाराजापासून ययाती महाराजापासून जे पुत्र झाले ना, यदु, तुर्वसु, द्रुहु, अनु आणि पुरु असे होते. ययाती महाराजाला श्राप लागला शुक्राचार्यांकडून. शुक्राचार्यांकडून श्राप लागला वृद्ध होण्याचा. मग त्यांना 1000 वर्ष असणार त्यांनी पुत्राचे घेतले. ते भोगले तरीही इच्छा संपली नाही. मग ते स्वतःच म्हणले, काय म्हणले? मात्रा स्वत्रा द्वेत्रा वा नारी विक्तासनो भवेत बलवान इंद्रिय ग्रामो विद्वान समतिकर्षते. मग त्यांनी स्वतः सांगितले हे विषय भोगून कधी संपत नाहीत, विषयांना त्यागून संपावं लागत. त्यांचे पुत्र त्यांच्या वंशात पुरु झाले, पुन्हा दुष्यंत झाले. दुष्यंताचे पुत्र भरत झाले. त्यांचे रुंधती देव झाले. ते रंती देव जे होते ना, रंती देव हे खूप उदार अंतकरणाचे होते. पूर्ण असणार दुष्काळ पडला होता. दुष्काळामध्ये पूर्ण राज्याचं भांडार उघडले होते. असे असणारे रंती देव त्यांच्या कुळामध्ये जन्माला आले. आणि त्याच कुळामध्ये पुढे देवमीर जन्माला आले. देवमीर आता कन्हैयाच्या खूप जवळ आलो. देवमीर जन्माला आले. देवमीरच्या 2 पत्न्या होत्या. 2 पत्न्या. एका पत्नीला एक पुत्र झाला, त्यांचं नाव सुरसेन. काय नाव? सुरसेन. आणि दुसऱ्या पत्नीला 2 पुत्र झाले, अर्जन्य आणि पर्जन्य असे 2 पुत्र झाले. मग अर्जन्य पर्जन्यापासून जे लेकरं जन्माला आले ना, ते 9 नंद होते. जे गोकुळात नंद बाबा राहतात ना, त्या नंद बाबा ते 9 भाऊ होते. अर्जन्य पर्जन्यांचे पुत्र. आणि महाराज वसुदेवासंग, वसुदेवाच्या घरी जे कन्हैया जन्माला येणार आहेत ना, ते वसुदेव त्यांच्या 7 पत्न्या होत्या. वसुदेवाला 7 पत्न्या झाल्या. एकीचं नाव ओरवी, दुसरीचं नाव रोहिणी, तिसरीचं भद्रा, चौथीचं मदिरा, 5वीचं रोचना, 6वीचं इला आणि 7वी पत्नी जी वसुदेवाने केली तिचं नाव होतं देवकी. देवकी माता. जगामध्ये पाप वाढलं. पाप वाढल्यामुळे पृथ्वी गाईचं रूप घेतलं. ब्रह्मदेवापाशी गेली. ब्रह्मदेव विष्णू भगवंताकडे गेलेले आणि भगवंताकडे जाऊन त्यांनी सांगितलं, या पृथ्वीवर कंसासारखे खूप दुष्ट वाढले, काय करा तुम्ही, अवतार घ्या देवा. मग भगवंत अवतार घेणार. भगवंत 8व्या नंबरला अवतार घेतला देवाने. कंसाच्या बंदीशाळेत माता देवकी आहेत. आणि बंदीशाळेत असताना वसुदेवासह त्यांचे 6 पुत्र झाले. कंसाने 6 पुत्र मारले. 6 पुत्र कंसाने मारले. 7व्या नंबरला जो पुत्र जन्माला आला तो देवकी मातेच्या गर्भातून रोहिणी मातेच्या गर्भात देवानी भगवंतानी दैवी मायेने पार्सल केला. कंसाला वाटलं गर्भपात झाला, बरं झालं, मारण्याची चिंता गेली. 7व्या नंबरला आणि 8व्या नंबरला आता कन्हैया जन्माला येणार आहेत. भगवंताचा 8वा नंबर आहे. कंसाला ही भीती वाटू लागली, 8वा येणार. कुठेही कंसाला 8वा दिसू लागलेला आहे. भगवंत अवतार घेणार. भगवंताने अगोदर मायेला पाठविलं नंद बाबाच्या इथं.
यशोदा मैयाच्या इथं मायाने जन्म घेतलेला घेऊ लागलेली आहे आणि भगवंत वसुदेव देवकीच्या इथं आलेले जन्माला येणारा आता भगवंत हळूहळू काही महिने निघून गेले. देवकी मातेला ढवळे येऊ लागले. ढवळे कशी येऊ लागले असं वाटतं मी कंसाला वरबाडीत मारीन, कंसाला चक्राने मारीन, गदेने मारीन, असं वेगवेगळे ढवळे येऊ लागले मातेला. मग भगवंताने चतुर्भुज रूपाने त्या बंदीशाळेमध्ये कंसाचा अवतार घेतलेला आहे. बोला गोपाल कृष्ण भगवान की जय. थांबा 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 थांबा. आणि अवतार चतुर्भुज रूप घेतला. पण माता देवकीने सांगितलं अहो देवा असा देव कसा. देवाने सांगितलं मी असाच जातो, जिथं मी जातो का असाच चतुर्भुज जातो. माताने सांगितलं नाही, तुम्हाला इथं बाळ व्हावं लागल, बाळ व्हावं लागल म्हणल्या. आणि भगवंत चतुर्भुज रूप आलेले, मग बाळ झालेले. आता बोला गोपाल कृष्ण भगवान की जय. देवाचा जन्म झालेला आहे. सुंदर अशा प्रकारचा भगवंताने बाळ झाले, बालक रूप घेतलेले. असं हे बघा इथं जे कन्हैया आहेत ना हे तेच आहेत. बाळाचं रूप धारण केलेले आणि अवतार घेतला देवाने. आता जेव्हा देवाचा अवतार झाला तेव्हा वसुदेवाचे जी हाताला बांधलेलं होतं ते उचलीला कमला पती, उचलीला कमला पती, उचलीला कमला पती, उचलीला कमला पती. पाहिजे बंधन गती, पाहिजे बंधन गती, उचलीला कमला पती, उचलीला कमला पती, उचलीला कमला पती, उचलीला कमला पती. बघा भगवंताला उचललेले वसुदेवानी आणि उचलून घेऊन जावं लागले. कुठं जसं उचललं तसं हातातल्या साखळ्या गळाल्या. जसं दरवाजाकडे जाऊ लागले तसा दरवाजा मनाने उघडलेला आहे. जेवढे सेवक आहेत तेवढे सेवक झोपी गेले. कंसाचे सेवक, राखणदार, रक्षण करणारे सगळे झोपी गेले. आणि भगवंताला घेऊन वसुदेव जाऊ लागले गोकुळाकडे. भगवंताने सांगितलं गोकुळाकडे मला घेऊन जा आणि नंद बाबाच्या इथं घरी ठेवा असं म्हणलं. त्यांना घेऊन जायले. या नंदाच्या घराला, या नंदाच्या घराला मजने गोळा, मजने गोळा, मजने गोळा. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मजने गोळा, मजने गोळा. मला नेई गोकुळाला. गोकुळाला घेऊन जावं लागले. नंद बाबाच्या घरी जावं लागले. पण पाणी यमुनेचं वाहतंय, पाऊस चालू आहे. मग यमुनेच्या पाण्यापाशी गेले की यमुनेने जागा दिलेली आहे, वाट केली. ब्रह्मांडाचा मालक जाऊ लागलाय. यमुनेने वाट दिलेली आहे. घोट्या इतकं पाणी राहिलं. वरून मंद मंद असणारा पाऊस चालू आहे. पाऊस चालू असल्यामुळे शेष भगवंताने वरी क्षेत्र धरले. गेले गोकुळामध्ये. नंद बाबाच्या इथं गेल्याच्या नंतर यशोदा मैयापाशी ठेवल्याने नंद बाबाच्या घरी जाऊन यशोदा मैयापाशी देवाला ठेवलं. आणि तिथली जी माया होती, मुलगी जन्माला आलेली होती, ती उचलली. आणि उचलून उचलल्याच्या नंतर वापस फिरले मथुरेकडे जायला. मथुरेकडे जाऊ लागलेले. जात असताना ही माया आहे. जेव्हा मथुरेत जात होते मधली जन्माला आली महाशक्तिशाली, जन्माला आली महाशक्तिशाली, विठ्ठलाने केले त्या शिवालयाची, शंभूसाठी आंबा बसली कपालाची.
कशासाठी आता बसली तपाया, तुझ्याही देहाची. वसुदेवानीच्या मायेला उचललेले आणि घेऊन जावं लागलेत कुठं? मथुरेमध्ये. यमुनेतून पलीकडे गेले त्या कंसाच्या बंदी शाळेकडे. जसे जसे जायला लागले तसे तसे मागाचे सैनिक उठायले, कारण माया आली आता बंधन पडणार आहे. त्या बंदी शाळेच्या 7 दरवाजाच्या आतमधल्या एकदम मधल्या त्या बंदी शाळेत आहे देवकी माता आहे. वसुदेव मायाला घेऊन आले. जसं दरवाजाच्या आत मध्ये पाय टाकला तसा दरवाजा लागत जाऊ लागलेला आहे. साथीची साथी दरवाजे लागले. आतमध्ये गेलं की लगेच ते जेवढे बंधन होते ना वसुदेवाला त्या साखळ्या पॅक झालेल्या आहेत. पॅक झाल्याच्या नंतर मग त्या मुलीने त्या मायेने आपला गळा काढला. लेकरू रडते ना, ते लेकरू रडू लागलेले. सगळ्या सावध झाले तिथले सेवक आणि कंसाला हाक मारलेली. कंसाला सांगितलं, काय सांगितलं कंसाला? 8वा आला, पण 8वा गेला यांना माहिती बी नाही. 8वा गेला आणि कंस पळत आलेला आहे. त्या मायेला हातात धरलं, त्या मुलीला हातात धरलं आणि जसे शिळेवर आदळणार तेवढ्यामध्ये ती माया आहे, ती नाही ऐकत कुणाला. ती आकाशात गेलेली आणि कंसाला सांगितले, कंसा तुला मारणारा तुझा काल जन्माला आलेला आहे, सापड आता कुठे सापडायचं ते. आणि ती माया निघून गेली. बोला गोपाल कृष्ण भगवान.